शुभ प्रभात, सुप्रभात. थोडा वेळ डोळे बंद करून शांत ध्यान करून संतांची आठवण, शास्त्रांची आठवण, ईश्वराची चिंतन. संत कबीर म्हणतात, भक्ति बीज पलटे नहीं, जो जुग जाय अनंत. इतके वर्ष झाले, 40 वर्षानंतर, 30 वर्षानंतर पुन्हा या मार्गाकडे प्रवृत्त झालो. भक्ति बीज पलटे नहीं, जो जुग जाय अनंत. ऊंच नीच घर अवतरे, होय संत का संत. शुचिनाम श्रीमताम गेहे, योगो भ्रष्ट अभिजायते. श्रीकृष्ण भगवद्गीतेत 6व्या अध्यायात सांगतात, या मार्गातून पथभ्रष्ट जरी झाला साधक, मध्येच डिस्ट्रॅक्ट झाला, मध्येच यात्रा थांबली, डिटूर झाला, जीवन संपला, दुसरे कर्तव्य आड आले, तरी हरकत नाही. हा दयाळू परमेश्वर मोठ्या मनाचा, तो म्हणतो, मी जिथल्या तिथे पुन्हा परत त्यांना ठेवतो. जिथून सुरुवात, जिथे संपलं होतं जी यात्रा भक्तीची, तिथे पुन्हा सुरुवात होते. स्वल्पमपि धर्मस्य त्रायतो महतो भयात. थोडाही प्रयत्न करत गेला, रोज थोडा प्रयत्न. तिथे तर जीवनाचा विचार, इथे दिवसांचा जरी, तासभराचा तरी, क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, क्षणभर तर क्षणभर. शेवटी हातात क्षणच आहे. काळ क्षणानेच येतो आहे. हा जो क्षण कचरापट्टीने भरला जाऊन राहिला, वस्तू, बातम्या, वृत्तपत्र, राजकारण यांनी क्षण भरला जाऊन राहिला. हा रिकामा क्षण मिळाला. देवाची कृपा, दया अशी प्रत्येक क्षणानंतर एक पुन्हा क्लीन स्लेट मिळाली, पुन्हा नवीन क्षण मिळाला की घे. त्या क्षणात नाही तुला आठवण झाली ना बेटा, घे हा पुढचा, हा क्षण घे. पुन्हा तो कचरापट्टीने भरला. पुन्हा तो दयाळू परमेश्वर म्हणतो, ठीक आहे, हा घे, पुन्हा क्षण घे. पुन्हाच मी माझा तू तुझ्यानी भरला, नासून गेला तो. बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. संत तुकाराम म्हणतात, वाचोनिया एथवरी, आता ओरले तुम्हा समर्पण. वृद्ध काळी तुकाराम महाराज म्हणतात, बस बरं झालं, शरीर सुटलं नाही अजूनपर्यंत. इथून जे उरलं परमेश्वरा, बस ते आता तुझ्यासाठी. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. सत्व जोडी आता, शेवटी गोड घास. तो गोड घास शेवटचा राजसिकतेचा नाही, तामसिकतेचा नाही. क्रोध, लाभ, हानी, मान, अपमान, निंदा, स्तुती, तो गोड नाही, तो मसालेदार, तिखट, फोडणीचा घास.
गोड घास सत्व जोडी आता, शेवटी गोड घास. तुकाराम बुवा म्हणतात सात्विकतेचा घास, ईश्वर आस्थेचा घास, प्रेमाचा घास, देण्याचा घास, घेण्याचा घास नाही. घेण्याची वृत्ती असलेला घास हा कडू घास, देण्याची वृत्ती असलेला घास तो गोड घास. सत्व जोडी आता, शेवटी गोड घास. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. अरे क्षणानंतर क्षण दिला, प्रत्येक क्षण तू वाया घालवला, नासवून दिला. लिंबू पिळलं त्या दुधात, रागाचा, रुसव्याचा, फुगव्याचा. घे बेटा, पुन्हा एक नवीन क्षण घे. हे घे. क्षण 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 मिळतो आहे आणि तो तर म्हणतो आहे हा क्षण कशाने भर, हे सोड आता. ज्यांनी भरत होतं ते सोड. देवाची आद्वारी सदा सर्वदा योग तुझा घडावा, संसाराचा योग न घडावा. पती पत्नी, मानहानी, मित्र परिवार, कुत्रा मांजर यांचा योग न घडावा, तुझा घडावा. ताकी शेवटी तुझे कारणी देह माझा पडावा. देह पडताना, सांडताना चिंतन संसाराचं नको. म्हणून कृपा कर बाबा, आता उपेक्षू नको, माझ्याकडे दुर्लक्ष नको. अजून एक क्षण देऊन दे बस. आत्ताचे सगळे क्षण मी असेच घालवले, भलत्या कशातच. संतांकडे लक्ष नाही दिला, ज्ञानेश्वर महाराजांचं नाही ऐकलं, रामदास स्वामींचं सदा सर्वदा नाही ऐकलं, तुकाराम महाराजांचं सत्व जोडी आता, शेवटी गोड घास नाही ऐकलं. बस वन मोर चान्स गॉड प्लीज, वन मोर चान्स. वोंट यू? बाळा जसं आपल्या आईजवळ, वडिलांजवळ म्हणतं बस एक, अजून एक, लास्ट प्लीज. तर तो दोन्ही हातांनी द्यायला उभा. घे, अजून एक क्षण घे. आता कशाने भरणार? इथपासून हा क्षण कशाने भरणार? इकडे पहाट, सुप्रभात, अंधार, अजून सूर्योदय व्हायचा. तिकडे तितकाच पवित्र मुहूर्त, संध्याकाळ, ब्रह्ममुहूर्त. हा क्षण कशाने भरणार? स्वस्थ होणार, स्वतःमध्ये स्थित, स्वमध्ये स्थित, की अस्वस्थ होणार? जो आपल्या आत्म्याची ओळख नाही करत, आत्म्याचा परमात्म्याचा संबंध नाही करत, तो सतत अस्वस्थच आहे, स्वमध्ये स्थित नाही आहे. संत कबीर म्हणाले, भक्ति बीज पलटे नहीं, जो जुग जाय अनंत, ऊंच नीच घर अवतरे, होय संत का संत. हे केलेलं संचित, हे पुण्य वाया नाही जाणार. जन्मोजन्मी बरोबर तिथेच आणून ठेवेल. म्हणून एवढा सुंदर मुहूर्त साधला. उत्तरायणाचे दिवस आहेत, ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे, शास्त्र पठण आहे, गीता रूपी सत्संग आहे, मानव देह आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी, कबीर यांसारखे धुरंधर संत मंडळींचे वचन आहे. ही खरी दिवाळी, ही खरी संक्रांती. जीवनात समतारूपी क्रांती होणं ही संक्रांती, समक्रांती. एकदाची चांगल्यात चांगली छलांग लावणं, अशी क्रांती होणं. द अल्टिमेट रेव्होल्यूशन, द सुप्रीम रेव्होल्यूशन, the final onslaught, declaring the final war. ती संक्रांती.
की बस इथून नाही आता पुन्हा परतणार. ते दिवस सुरू आहेत. भगवान भास्कर उत्तरेकडे यात्रा, उदतर वरची यात्रा. आपल्या या जीवात्म्याची पण परमात्म्याच्या दिशेने उत्तरेकडची यात्रा हो. खाली पडणं पुष्कळ झालं आता. तर पुन्हा निग्रहपूर्वक शांत बसून 2 मिनटं या विचारांवर विचार. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी म्हणजे काय म्हणत असावे माऊली? जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदास अभिमानी. मागच्या वेळेस वाचला होता मनाच्या श्लोकातला. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊनी गेली. जया वर्णिता शिणली वेदवाणी, न उपेक्षी कदा रामदास अभिमानी. राम दासांचा अभिमानी आहे, दासांचं रक्षण करणार आहे, दासांची लाज राखणार आहे, दासांचा कैवारी आहे. आमची तुमची गोष्ट नाही. इथे म्हणतात जया ते स्मरे शैलजा, पार्वतीस प्रत्यक्ष, शूलपाणी शिव शंभ सदाशिव, ज्या नावाचा सतत जप करत आहेत. तशा श्रीरामाप्रती न उपेक्षा नको करू, बघून न बघितल्यासारखं नको करू, ऐकून न ऐकल्यासारखं नको करू, लक्षात आलं आता लक्ष न दिल्यासारखं नको करू. तिकडे उत्तरेकडे काशीत संत तुलसीदासजी म्हणतात रामचरितमानसमध्ये, बार बार मांगव कर जोरे, मनु परिहरे चरण जनि भोरे, पुनि पर वचन प्रेम जनु पोषे, पूर्ण काम राम परितोषे. बार बार मागू म्हणजे पुन्हा पुन्हा मागतो. कर जोडे हात जोडून, मनु परिहरे माझं मन सतत परिक्रमा करत तुझ्या भोवतीच घुटमळत राहा. कशाच्या? चरण जनी भोरे, तुझ्या चरणांच्या प्रती. मैं बार बार हाथ जोड़कर यह मांगता हूँ कि यह मेरा मन भूल कर भी आपके चरणों को न छोड़े. पूर्ण काम श्रीरामाला प्रार्थना बालकांडमध्ये श्रीरामचरितमानस. कोण म्हणताय हे वचन इतके सुंदर? बार बार मांगू कर जोरे, मन कर वचन, चरण तोरे. प्रभू प्लीज रामा, श्री रामा प्लीज, तुझ्या चरणांपासून माझं मन न हटो. कोण म्हणताय? सीता माताचे वडील जनक राजा म्हणतोय. भरत सोबत 60 वर्षाचं वय, ह्या 22-24 वर्षाच्या युवकाला म्हणतात पूर्ण काम, आत्मकाम. आत्मतृप्तश्च मुनयो निर्ग्रंथा अपि उरुक्रमे कुर्वन्ति अहेतुकानि. भक्तीची गाथा गातात भागवतात शुकमुनी की आत्मारामी मुनी, ईश्वर प्राप्ती झालेले मुनीसुद्धा उरुक्रमे आपल्या छातीत, हृदयात त्या कृष्णाचं भजन वचन चिंतन करत असतात. तर देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, हा क्षण वाया न जावं, यात कचरा न भरी बाबा. जय श्रीराम, जय श्री कृष्ण.